एवढी संपत्ती उभं केल्याच्या नंतर शेवटी सोबत काय नेणार आहे का? काहीच नाही. नेणार काय? फक्त एक मातीचा मडका. रुपया बंद झाला. हो, ते मडकं बी गुरुजी फोडावं लागते, सोबत नाही. मुरमुरे वाटायला, खोबऱ्याचे गुटके वाटायला, तुमच्या सोबत काहीच येत. जीवनभर तुम्ही जे जे इथं घेता त्यातली एकही वस्तू तुम्ही सोबत घेऊन जाता का? नाही. भगवंतासमोर तुमचं काय चालतं? फक्त कर्म चालत असतं. तुम्ही केलेलं कर्म हेच भगवंतासमोर मानतो. आम्ही आरोपी आहे, भगवंत न्यायाधीश आहे, आणि या दोन्हीच्या मधातला वकील कोण आहे? संत आहे. आम्हाला आमचा खटला या कोर्टामध्ये चालवायचा, योग्य वकील शोधावा लागत. योग्य वकील योग्य संत आहेत, योग्य संतांचं मार्गदर्शन. आणि आम्हाला आज